जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. आज फाल्गुन अमावस्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मासाठी बलिदान केलेल्याचा दिवस. या विशेष दिवसानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं पुण्यस्मरण करूया. महाभारतानं असं सांगितलेलं आहे, न जातु कामान न भयान न लोभात धर्मम त्यजे जीवितस्यापि हेतोः धर्मो नित्यो सुखदुःखेत्व नित्ये जीवो नित्यो हेतुरस्यत्व नित्यः. म्हणजे माणसाने कोणत्या इच्छेच्या बळाला वश होऊन कुठल्या भयामुळं लोभामुळं कधीही स्वधर्माचा त्याग करू नये. त्याचं कारण सुख आणि दुःख ही तात्पुरती असतात, पण धर्म हा नित्य असतो. अगदी धर्म जगताना सुद्धा मरण आलं तरी एक वेळ बेहत्तर, पण आपला धर्म त्याग करून जीवन मिळवण्यापेक्षा धर्म टिकवून मरण आलेलंही उत्तम आहे. हीच शिकवण भगवद्गीतेमध्ये भगवान देतात आणि भगवान म्हणतात, स्वधर्मे निधनम श्रेयः. स्वधर्माचं पालन करताना मृत्यू आला तरी बेहत्तर, पण धर्माचा त्याग करू नका. परत रामदास स्वामींनी म्हणून ठेवलेलं आहे, धर्मासाठी मरावे मरोनी अभ्यास मारावे मारता मारता घ्यावे राज्य आपुले. या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा धर्मासाठी, देशासाठी, स्वराज्यासाठी जगले आणि त्यांचेच सुपुत्र असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी त्यांनी प्राणार्पण केलं, प्राण बलिदान दिला. त्याच दृष्टीनं बोलायचं झालं तर धर्म कसा जगावा हे शिकवण्याचं काम आम्हाला छत्रपती शिवरायांनी करून दाखवलं. तर धर्मासाठी वेळ प्रसंगी प्राणही कसा त्यागावा याची शिकवण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आम्हाला दिली. एक पिता आणि एक पुत्र धर्मासाठी कसं जीवन जगायचं आणि कसं प्राण द्यायचे हे शिकवतात. हे महाराष्ट्राचं किती परमभाग्य. छत्रपती संभाजी राजांना आपल्याच लोकांनी औरंगजेबाला पकडवून दिलं आणि या दुष्ट औरंगजेबाने 40 दिवस त्यांचा अत्यंत निर्घृण असा छळ केला. एक एक अवयव त्यांचा निकामी केला आणि सांगितलं, जर तुम्ही इस्लाम स्वीकाराल तर आम्ही तुम्हाला फार मोठा मान सन्मान देऊ. संभाजी राजांचं सांगणं होतं, इस्लाम स्वीकारण्यासाठी हा देह नाही, मी मरेन तर हिंदू म्हणूनच मरेन आणि जगेन तरी हिंदू म्हणूनच जगेन. त्या दुष्ट पाप्यानं शेवटी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा घात केला. तोच दिवस आम्हा सर्व मराठ्यांना, आम्हा मराठी लोकांना, हिंदूंना, स्वराज्याच्या पाईक लोकांना अत्यंत असा प्रेरणादायी ठरला आणि तीच प्रेरणा आजही आमच्या हिंदू नवयुवकांमध्ये, युवतींमध्ये तशीच तेवत राहो म्हणून सदैव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र प्रत्येकानं अभ्यासायला हवं. हेच आवाहन मी आज इथं करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय जय रघुवीर समर्थ.